नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मदन सोजे टेक्नोसावी चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। चला तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत कथालेखन। इयत्ता 10वी व इयत्ता 9वी साठी कथालेखनाचा प्रश्न कृतीपत्रिकेमध्ये 5 गुणासाठी येत असतो। तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती आज पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, कथालेखनाचा प्रश्न विभाग 5 उपयोजित लेखन म्हणजेच प्रश्न 5वा आ मध्ये येत असतो। अ मध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखन येतं, ते आपण पाहिलेले अगोदरच। तर प्रश्न 5व्या मध्ये आ मध्ये 3 कृती दिलेली असतात पहा। खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा। गुण 10 म्हणजे प्रत्येकी 5 मार्काला एक कृती। तर त्यामध्ये बातमी लेखन, जाहिरात लेखन यापूर्वीच आपण पाहिलेलं आहे। ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी मागचे व्हिडिओ आपले पाहून घ्या, बातमी लेखन आणि जाहिरात लेखन। त्यानंतर तिसरा आजची कृती आपण पाहणार आहोत कथालेखनाची। तर कथालेखन कसं करावं, कथालेखन म्हणजे नेमकं काय? तर पहा, कथालेखनाबाबत काही मुद्दे दिलेले आहेत पहा। उत्तम कथालेखनासाठी खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक ठरते। पहा, आता कोणत्या बाबी आवश्यक ठरतात कथालेखनासाठी? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथालेखन करताना पहिला मुद्दा म्हणजे कथेला योग्य शीर्षक द्यावे। बिना शीर्षकाची कथा लिहायची नाही। कथेला शीर्षक द्यायचं, नाव द्यायचं। शीर्षक असं असावं की त्यामध्ये कथेचा सारांश आला पाहिजे किंवा कथा कोणती आहे ते आपल्याला स्पष्ट झालं पाहिजे शीर्षकामधून। नाहीतर शीर्षक वेगळं आणि कथा वेगळीच असं होऊ नये। तर योग्य असं समर्पक असं कथेला आपण शीर्षक द्यावं। त्यानंतर कथा नेहमी भूतकाळात लिहावी। जसं आपण वृत्तांत लेखन पाहिलं होतं की भूतकाळात लिहावं, तसंच कथा देखील भूतकाळातच लिहावी। कथा घडून गेलेली असते। त्यानंतर तिसरा मुद्दा पहा, लेखनातील घटना प्रसंगानुसार काळाचे योग्य भान राखावे। तर लेखनातील ज्या काही घटना किंवा प्रसंग आहेत त्यानुसार काळाचं योग्य भान राखायचं। काही भविष्यकालीन वाक्य देखील त्यामध्ये असू शकतात, तर ते काळाचं योग्य भान राखून आपण भाषेचा वापर करावा। त्यानंतर कथेला भाषेचा, घटनेचा ओघ, कालानुक्रम असणे आवश्यक आहे। तर कथा ही ओघवती असणं गरजेचं आहे, नाही तर पल्हाळिक कथा असू नये। तर कथेला भाषेचा आणि घटनेचा ओघ आणि कालानुक्रम असणे आवश्यक आहे। कालानुक्रम म्हणजे योग्य कालानुसार कथा समोर समोर सरकली पाहिजे, नाहीतर मागे पुढं असं वेगळं वेगळं लिहायचं नाही। त्यानंतर कथेला भाषेचा 5वं पहा, कथा बीजाला अनुसरून पात्र व त्यांचे संवाद, पात्रानुसार योग्य भाषा असावी। कथा बीजाला अनुसरून योग्य असे पात्र आणि त्यांचे संवाद आले पाहिजेत आणि संवादातील भाषा पात्राला अनुसरून असावी। जर ग्रामीण पात्र असेल तर ग्रामीण बोली भाषा येईल त्यामध्ये, किंवा वैज्ञानिक कथा असेल तर वैज्ञानिक शब्द त्यामध्ये येतील, वैज्ञानिक भाषा येईल। किंवा ऐतिहासिक कथा असेल तर ऐतिहासिक शब्द, ऐतिहासिक भाषा आपल्याला वापरावी लागेल। तर असं पात्रानुसार आणि कथाबीजानुसार आपली भाषा योग्य ती असावी। त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे कथेत प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करावी। वातावरण निर्मिती पण आपल्याला करता आली पाहिजे। प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करावी, योग्य शब्दांचा वापर तिथं करणं गरजेचं आहे। तर या काही गोष्टी हे काही मुद्दे आपल्याला कथालेखन करताना लक्षात घ्यावयाचे आहेत। त्यानंतर आता कथालेखनाविषयी मूल्यमापनाची कृती कशी येऊ शकते परीक्षेमध्ये? तर कथालेखनासाठी मूल्यमापनाच्या कृती 4 पद्धतीने आपल्याला येऊ शकतात, 5 पद्धतीने येऊ शकतात। बाकी कथा बीजावरून कथालेखन करणे। पहिला मुद्दा म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे कथा बीज दिलं जाईल आणि त्यावरून आपल्याला कथालेखन करायचं आहे। कथा बीज म्हणजे काय? तर कथेतील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा जो महत्त्वाचा भाग आहे तो दिला जाईल तुम्हाला, त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचं आहे। किंवा कथेचा सारांश दिलेला असेल त्यावरून कथालेखन करायचं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न येऊ शकतो कथालेखनाविषयी कृतीपत्रिकेत आपल्याला बोर्डाच्या, शीर्षकावरून कथालेखन। फक्त शीर्षक दिलं जाईल
कथेचं नाव दिलं जाईल, त्यावरून तुम्हाला कथालेखन करायची. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, तिसरी कृती अशी येऊ शकते की दिलेल्या शब्दावरून कथालेखन करणे. दिलेल्या शब्दावरून म्हणजे काय, तर काही शब्द, ठराविक शब्द कथेतील दिलेले असतील, त्यावरून आपल्याला कथालेखन करायचं आहे. उदाहरणार्थ कोंबडी, सोन्याचे अंडे, मग कोंबडीला मारणे, असे काही शब्द दिले जातील आणि त्यावरून मग आपल्याला कथालेखन करायची. त्यानंतर चौथा प्रकार आहे अपूर्ण कथा पूर्ण करणे. अपूर्ण कथा म्हणजे काय, तर अर्धी कथा दिलेली असेल, पूर्वार्ध दिलेला असेल कथेचा म्हणजे पहिला भाग, आणि उत्तरार्ध आपल्याला लिहायचा आहे म्हणजे पुढचा भाग. पण हे लिहित असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला परत जो पूर्वार्ध दिलेला आहे कृतीपत्रिकेत तो लिहायचा नाही, फक्त उत्तरार्धच आपल्या मनाने लिहायचा आहे. अर्धा भाग जो कथेचा दिलेला आहे कृतीपत्रिकेत तो अजिबात लिहायचा नाही, त्यात वेळ घालवायचा नाही, ते अपेक्षित नसतं. त्यानंतर कथेचा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे. कधीकधी कथेचा उत्तरार्ध म्हणजे कथेचा शेवटून अर्धी कथा दिलेली असेल आणि आपल्याला पूर्वार्ध लिहायचा म्हणजे कथेची अर्धी कथा, सुरुवातीची कथा लिहायची. यावेळेस देखील आपल्याला काय करायचं नाही, तर ती जो उत्तरार्ध दिलेला अर्धी कथा ती आपल्याला लिहायची नाही, तर पूर्वार्धच त्याचं लिहायचं आहे. त्यानंतर शेवटची कृती आपल्याला येऊ शकते मुद्द्यांवरून कथालेखन करणे. काही मुद्दे दिलेले असतील ठराविक, त्यावरून कथालेखन करायची. आता एक कृती पाहूया, आपण अभ्यासूया की जेणेकरून आपल्याला मग कथालेखन लिहिता येईल. मागील वर्षीच्या कृतीपत्रिकेतील कृती, मागच्या वर्षी बोर्डाला कोणता प्रश्न आला कथालेखनाचा? कथालेखन, मुद्द्यावर आधारित कथा आली होती. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. आता काय मुद्दे दिलेले होते? एक गरीब मुलगा, पैसे नाहीत, शाळेचा खर्च करणे अशक्य, सकाळी पेपर टाकण्याचे काम, वाटेत पैशाचे पाकिट मिळते, प्रामाणिकपणाने पोलीस स्टेशनवर नेऊन देतो, पाकिटाच्या मालकास आनंद आणि बक्षीस. असे काही मुद्दे दिलेले आहेत. मध्ये डॅश डॅश दिलेलं आहे. याचा अर्थ डॅश डॅश म्हणजे मधात रिकाम्या जागा भरून कथा लिहायची नाही. काही जण करतात की हे फक्त डॅशमध्ये म्हणजे तिथं रिकामी जागात एक एक शब्द टाकतात आणि झाली कथा, तर तसं अभिप्रेत नाही. तर कथा लिहित असताना आपण पाहिलं वरील मुद्दे, त्या मुद्द्यांच्या आधारे किंवा त्या मुद्द्यांचा सहारा घेऊन आपण कथा लेखन करू शकतो. पण आता कथालेखनाचा नमुना दिला आहे मी, एक तयार केला खाली. नमुना म्हणजे थोडक्यात कथा कशी असावी, तर फक्त शीर्षक द्यायचं आहे कथेला. शीर्षक म्हणजे अगोदर नाव द्यायचं आणि मग कथा बीजानुसार आपल्याला कथेचा विस्तार करायचा आहे. त्यानंतर आता आपण वरील कथा सोडूयात की प्रामाणिकपणा त्या मुलाचा कसा दिसतोय आपल्याला या मुद्द्यावरून. तर त्यावरून आपण कथेला अगोदर काय दिलं? शीर्षक. तर शीर्षक काय आहे? तर प्रामाणिकतेचे फळ. शीर्षक, कथेचं शीर्षक प्रामाणिकतेचे फळ. आता हे शीर्षक दिलं आपण. शीर्षक कसं असावं, तर समग्र कथेचा त्यामध्ये सारांश आला पाहिजे. तर प्रामाणिकतेचे फळ असं शीर्षक दिलं आपण. त्याला थोडं मोठ्या फॉन्टमध्ये लिहिलं म्हणजे मोठ्या अक्षरात लिहायचं शीर्षक, जसं आपण बातमीचं लिहितो तसं. आणि त्यानंतर खाली आपण कथेचा विस्तार करूयात. पण आता कथा, राहुल हा अत्यंत गरीब मुलगा होता. आता इथं मुलाचं नाव दिलेलं होतं का? नाही, आपण लिहिलं मनाने. राहुल हा अत्यंत गरीब मुलगा होता. राहुलचे वडील त्याच्या लहानपणीच वारल्यामुळे त्याची आई त्याचा सांभाळ करायची. आता हे दिलेलं होतं का इथं कथेच्या मुद्द्यामध्ये? नाही, तर आपण ती भर टाकलेली आहे. म्हणजे कथालेखन हा आपल्या सृजनतेला वाव देणारा असा लेखन प्रकार असतो. तर आपल्या मनाने आपण त्यामध्ये काही मुद्दे टाकू शकतो जेणेकरून कथा आपली आकर्षक आणि वाचनीय झाली पाहिजे. तर लहानपणीच त्याचे वडील वारल्यामुळे त्याची आईच त्याचा सांभाळ करायची. राहुलकडे शिक्षणासाठी पैसे नव्हते, तरीही त्याची आई लोकांची धुणी भांडी करून ती राहुलला शाळेत पाठवत असे. राहुल ही शाळेत हुशार होता, त्यालाही शिक्षणाची आवड होती, तसेच तो मेहनती देखील होता. आपल्या आईवर आपल्या शिक्षणाचा ताण येऊ नये म्हणून तो सकाळी
पेपर टाकण्याचे काम करायचा व आपल्या शिक्षणाचा खर्च भागवायचा. तर इथं काय वरच्या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे पेपर टाकण्याचे काम, तर तो मुद्दा इथं आपला इन्क्लूड झालेला आहे, तो आपण घेतलेला आहे इथे. त्यानंतर असेच एक दिवस पेपर वाटत असताना त्याला एक पॉकेट रोडवर पडलेले दिसते. राहुलला वाटते रिकामे असेल, तो सहज उचलून पाहतो तर त्यात 5,000 रुपये असतात. त्याच्या डोळ्यासमोर लगेच त्याची गरिबी येते. तसेच दुसऱ्यांची धुनीभांडी करणारी त्याची आई दिसते. परंतु राहुल हा प्रामाणिक असतो. तो सरळ पोलीस स्टेशन गाठतो. पोलिसांना घडलेली संपूर्ण हकीकत सांगतो. पोलीस त्याचे नाव व पत्ता घेतात व पॉकेट पोलिसांना सुपूर्द करून राहुल आपले घर गाठतो. नंतर पोलीस पॉकेटमधील पत्त्यावरून त्या व्यक्तीशी संपर्क साधतात. तो व्यक्ती येतो व राहुलच्या प्रामाणिकतेमुळे ते पैसे त्याला बक्षीस म्हणून देतो. शाळेतही मुख्याध्यापकांच्या हस्ते राहुलचा सत्कार होतो. अशा पद्धतीने राहुलला त्याच्या प्रामाणिकतेचे फळ मिळते. थोडक्यात आपण 3 पॅरेग्राफ या ठिकाणी पाडलेले आहेत आणि आपण थोडक्यात ही कथा संपवलेली आहे. एवढं आपल्याला 5 मार्कासाठी अपेक्षित असतं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण कथालेखन करू शकतो. आणि कथालेखनाचा प्रश्न आपल्याला 5व्यामध्ये मध्ये जे 3 प्रकार असतात त्यापैकी एक असतो. तर त्यापैकी आपण 3पैकी 2 कोणते प्रकार निवडू शकतो.